मग तुझं नाव काय? हनिया. मग तिला हनिया, हनिया क्या कर रही हो? हनिया ने खाया खाना खाया क्या? हनिया ने ऑफिस में काम किया क्या? हनिया घर पे पहुंची. तिला इतकं ते कॅज्युअली बोलण्यात आलं की ती स्वतःला हनिया सांगते. आणि तिला स्पष्ट सांगण्यात आलं की आता जेव्हा बकरी ईदचा दरम्यान येईल त्या दरम्यान जर तू ही सगळी नमाज पडली किंवा कुठल्या प्रकारचे कलमे पडले तर तुला जन्नत नसीब होईल. पण जर तू या बकरी ईदच्या दरम्यान कुठल्या प्रकारची नमाज पडली नाही, कुठल्या प्रकारची इबादत केली नाही, तर तू काय, तर तुझी फॅमिली सुद्धा सगळी जी आहे ती जहन्नममध्ये जाशील, अशी तिला भीती दाखवण्यात आली. केरला स्टोरी पिक्चरचा जो एंड आहे ना, तोच मी सांगतो की ती जेव्हा त्या पिक्चरचा शेवट होतो तेव्हा तिने पहिल्या दिवशी जी मैत्री केली असते ना, त्या जिया दिवशी तिला तो दिवस आठवतो की त्या दिवशी मी त्याच्याशी मैत्री केली नसते तर माझ्यावर आज आली. तर साहेब, या प्रकरणात हेच झालं. आम्ही केलेली एफ आय आर म्हणजे या केरला स्टोरी पिक्चर जी घडणार होती ना, त्याला दिलेला तो फुलस्टॉप आहे. तो फुलस्टॉप आम्ही दिला नसता एफ आय आर करून, तर आज आमची सुद्धा केरला स्टोरी पार्ट 3 झाला. या सगळ्या प्रकारातून सगळ्या हिंदू मुलींना म्हणजे एक धडा हिंदू मुलींनी घेतला. तुमची मैत्रीण कशी नसावी, तर निरा खान सारखी नसावी. नमस्कार, MyMTV मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी ओमकार मोये. द केरळ स्टोरी हा चित्रपट जेव्हा चित्रपटगृहांमध्ये आला तेव्हा अनेकांनी त्याला निव्वळ एका कल्पनेचा भाग म्हणून मानलं. पडद्यावरची तीच धक्कादायक कथा जेव्हा आपल्या महाराष्ट्रात नाशिक सारख्या शहरात आणि एका नामांकित IT कंपनीत उच्च शिक्षित वर्तुळात सत्य म्हणून समोर येते तेव्हा संपूर्ण समाज सुन्न होतो. नाशिकचे कॉर्पोरेट जिहाद प्रकरण, जिथे कामाच्या ठिकाणी हिंदू पीडितेचं तरुणींचं पद्धतशीरपणे ब्रेनवॉश केलं गेलं. निदा खान नावाच्या मुख्य आरोपीने पीडितेला नमाजाचे धडे दिले, पाकिस्तानी मौलवींचे व्हिडिओ दाखवले आणि या रॅकेटचे धागेदोरे थेट राजकीय वर्तुळापर्यंत पोहोचले. या संपूर्ण प्रकरणात पोलीस आरोपपत्रातून नेमके कोणते धक्कादायक खुलासे झाले आहेत आणि पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी कायदेशीर लढाई आता कोणत्या टप्प्यावर येऊन पोहोचली, हे जाणून घेण्यासाठी आता आपल्यासोबत थेट जोडले गेलेत या प्रकरणातील पीडित महिलेची बाजू न्यायालयात खंबीरपणे मांडणारे अधिवक्ता परिषदेचे हिंदू जागरण विधी नाशिक शहर प्रमुख ॲडव्होकेट मिलिंद कुरकुटे. नमस्ते. निदा खान विरोधात झालेल्या आरोपपत्रातून नेमकं कोणते सर्वात धक्कादायक खुलासे समोर आले, काय सांगाल? मी या प्रकरणाची थोडक्यात पार्श्वभूमी पहिले आपल्याला देतो. या सगळ्या प्रकरण आपण जे प्रसार माध्यमातून जे बघतात की नाशिकमध्ये TCS कंपनीत काम करणाऱ्या हिंदू महिलांविरुद्ध धार्मिक भावना दुखवणे, त्यांना धर्मांतर करण्यासाठी भाग पाडणे आणि त्यांना धर्मांतर करून पुढे कुठेतरी मलेशियात वगैरे पाठवून त्यांचं कुठलेतरी मुस्लिम मौलवीशी लग्न लावून देणे, कुठल्या इमामशी लग्न लावून देणे, असं हे सगळं प्रकरण होतं. आपल्या सगळ्या माहितीसाठी हे पण सांगतो की या संपूर्ण प्रकरणात एकूण 9 गुन्हे दाखल झालेले आहेत. पहिला गुन्हा दाखल झाला आहे तो देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनला. बाकीचे 8 गुन्हे जे दाखल झाले आहेत ते मुंबई नाका पोलीस स्टेशनला. या 9 गुन्ह्यांमध्ये 8 गुन्ह्यांमधील ज्या महिला आहेत त्या आपल्या हिंदू महिला आहेत आणि 9वा जो गुन्हा दाखल झाला आहे त्यामध्ये हिंदू पुरुष आहेत. म्हणजे ही एक अपवादात्मक स्थिती पूर्ण भारतातली आहे की याच्यात एक पुरुष फिर्यादी आहे, पीडित हा पुरुष देखील आहे. या संपूर्ण प्रकरणात 5 आरोपी आहेत, पुरुष आरोपी आहेत आणि विशेष म्हणजे याच्यात 2 महिला आरोपी आहेत. एक महिला आरोपी आहे निदा खान, देवळाली कॅम्प पोलीस स्टेशन मधली. दुसरी आरोपी आहे अश्विनी चेनानी, की जी या TCS प्रकरणातली HR हेड होती. ती पुण्याला कार्यरत होती. ती पॉशची सदस्य पण देखील होती आणि कुठल्याही प्रकारच्या पॉश अंतर्गत येणाऱ्या कंप्लेंटचं कारवाई करण्याचं काम तिच्याकडे देण्यात आलं होतं. पार्श्वभूमी अशी आहे की या प्रकरणाविषयी बरंच असं म्हटलं जातं की हे काल्पनिक आहे का? किंवा याच्यात मीडिया स्टंटबाजी आहे का? या प्रकरणात जेव्हा मूळ फिर्यादीशी मी प्रत्यक्ष भेटलो, तिच्याशी बोललो आणि तपासात तिने दिलेले सगळे खुलासे जेव्हा ऐकले, आता तर दोषारोपपत्र तर सगळ्यांसमोर जगासमोर खुलत झालेलं आहे. याच्यात इतकी वाईट अवस्था आहे की एखादी मुलगी जेव्हा कॉर्पोरेट क्षेत्रात काम करायला येते, तेव्हा कॉर्पोरेट क्षेत्रात काम करत असताना तिच्यासमोर ते असलेलं कॉर्पोरेट क्षेत्र, तिची असलेली सेपरेट केबिन, तिथे एक चांगला AC युक्त हॉल, एक चांगलं वातावरण, एक चांगला सीनियर असोसिएट, एक चांगला सीनियर मॅनेजर, अशी मोठी पार्श्वभूमी बघून ती तिथे येत असते. पण या प्रकरणात थोडंसं उलटं झालंय. या प्रकरणात TCS सारख्या मोठ्या कंपनीत काम करत असताना एखाद्या तरुणीला हळू-हळू कसं प्रकारचं ब्रेन वॉश केलं जातं, तिला हिंदू धर्माविषयी हळू-हळू कसं ब्रेन वॉश करून हिंदू धर्म कसा निगेटिव्ह, किती वाईट आणि कंपॅरेटिव्हली मुस्लिम समाज किती चांगला, मुस्लिम धर्म किती चांगला, मुस्लिम धर्मामध्ये म्हटलेले आयत्या किती चांगल्या, मुस्लिम धर्मामध्ये म्हटलेले कलमा किती चांगल्या, हे कसं हळू-हळू
सांगितलं जातं. याचं एक छोटंसं उदाहरण म्हणजे या गुन्ह्याच्या सगळं तपासात जेव्हा या सगळ्या प्रकरणाची सुरुवात झाली, म्हणजे बघा आपण एखाद्या कॉर्पोरेट क्षेत्रात एखाद्या चांगल्या कॅफेटेरियात बसलेला असतो. हं, मस्त छान एसी असतो तिथं कॉफी वगैरे मागितल्या ते आणि तिथं सहज बोलतात तिला विचारलं, "का गं आज तू जेवण नाही करत?" ती हं, सांगते, "नाही माझा आज उपवास आहे." अच्छा. मग उपवास झाल्यानंतर मग ती थोड्या वेळाने एक मुलगी ती टिफिन घेऊन त्या सगळ्यांसोबत येऊन बसते. तिला विचारतात, "का गं तुझा आज उपवास नाही? हो, तर तू आज कशी जेवण करू शकते?" "नहीं माझा आज उपवास जरी असला ना तरी मी आज खाते." ते म्हणते, "अरे ये कैसा हिंदू धर्म में चलता है?" हं, मग मेरे को एक चीज बताओ, मेरे को एक चीज बताओ, तुम्ही तुमच्या धर्मात तुमची शक्तीची देवता कोण? तर आपली मुलगी सांगते बजरंगबली, हनुमान. अरे! तो अगर तुम्हारी ब ब ब शक्ति की देवता हिंदू धर्म में बजरंगबली आहे, तर हाऊ अ वुमन कॅन गिव्ह अ बर्थ टू दी मंकी? हे असे प्रश्न विचारले. हं, एका हं, बाईच्या पोटी माकडाचा जन्म कसा होऊ शकतो? आता सांगा ह्या प्रश्नाला त्या मुलीने काय लॉजिकल उत्तर द्यावं बा? त्या मुलीने त्या विचार विचार करायला सुरुवात केली. मग तिला हळू विचारलं जातं, की हे असं कसं होऊ शकतं, की हं, शंकराला माहीत नव्हतं, की पार्वतीच्या पोटी गणपतीचा जन्म होणार आहे. आणि तुम्ही प्रत्येक कामाला श्री गणेशाय नमः म्हणून सुरुवात करता. असं कसं हं, शक्य होऊ शकतं? असा कसा तुमचा धर्म? श्रीकृष्णाला तर एवढ्या हजार बायका होत्या. मग आमच्या धर्मात 4 बायका जर कायद्याने दिल्या तर त्याला काही चुकी आहे का? अशा प्रकारे तिला हळू ब्रेन वॉश केल्यानंतर तिला जेव्हा सांगितलं जातं, "हे बघ, आपल्याकडे कशी असते आपण प्रत्येक गोष्टीला कंपॅरिझन करण्याचा प्रयत्न करतो. हं, When she is not answerable to the particular questions asked by towards the Hindu religion." मग तिला हळू-हळू सांगितलं, की इस्लाम धर्म कसा महत्त्वाचा. तर हे बघ, आमच्याकडे कसं आहे, इस्लाम धर्मात पूर्ण जगात एकाच वेळेस, एकाच ठिकाणी शुक्रवारी पूर्ण जगभर 5 वक्तची नमाज पढली जाते. आणि ती पण कुठे? टुवर्ड द डायरेक्शन टू द मक्का. हे हं, किती युनिफॉर्मिटीचं उदाहरण आहे. तुमच्या धर्मात असं आहे का? तुमचा कधी शनिवार असतो, तुमचा कधी गुरुवार असतो, तुमचा कधी सोमवार असतो, तुमचा कधी मंगळवार असतं. याची काय आवश्यकता आहे? आम्ही पूर्ण जगात एकाच वेळी ईदच्या दिवशी पूर्ण जगात सगळ्यांना प्रे करतो आणि आम्ही प्रे काय करतो? आम्ही जगाला सांगतो, की जगात शांतता प्रस्थापित झाली पाहिजे. हा सगळं मुस्लिम समाज आम्ही एकाच दिवशी आवाहन करतो. हं, त्यामुळे तिला हळू त्या धर्माची तिला आवड निर्माण व्हायला लागली. आता आरोपीच्या वकिलांतर्फे खूप याच्यात युक्तिवाद केला, की धर्मांतरण कायदा आला आहे का? धर्मांतरण खरंच झालंय का? कसं असतं, आपल्याकडे एक पद्धत असते. आपल्याकडे बऱ्याच वेळा आपण गमतीत एखाद्याचं नाव जर संदीप असेल, तर त्याला गमतीत आपण म्हणतो, "अरे क्या सँडी, किधर है तू?" प्रदीप नाव असलं तर म्हणतो, "क्या रे पॅडी, कधी हं, येतो?" ते ते इतकं प्रचलित पडतं, की त्याचं नाव संदीप त्याची जी ओळख असते खरी संदीप नावाची ती विसरून जाते. या हं, प्रकरणात तेच झालं. या प्रकरणात त्या मुलीला कसं की आता तुझं आता ना तुला मुस्लिम असून तुला मुस्लिम धर्माचं शिकायचं आहे. तर तुला सगळ्यात पहिली गोष्ट काय शिकावं लागेल? तुला मुस्लिम तौर तरीके शिकावं लागतील. मुस्लिम तौर तरीके म्हणजे काय? तू डोक्याला टिकली लावायची नाही. हं, तू गंध लावायचा नाही. तू जीन्स पॅन्ट, टी-शर्ट घालायचं नाही. तू सलवार कमीजच घालायची. चेहरा पूर्ण झाकलेला हवा. तू हिजाब घालायचा. आणि हे सगळं करताना याच्यातला जो आरोपी दानिश शेख आहे. हा दानिश शेख तिच्याशी प्रेमाचं नाटक करून तिच्यावर शारीरिक अत्याचार वारंवार करत राहिला. याच्यात दुसरं उदाहरण असं आहे, या प्रेमाच्या नावाखाली तिचं डेबिट कार्ड, तिचं क्रेडिट कार्ड याचे सगळे पासवर्ड मिळवून त्याने अव्वाच्या सव्वा खरेदी केला. ₹1000 चा गॉगल घ्यायचा तिथं 5000 चा गॉगल घ्यायचा. 500 चा शूज घ्यायचा तिथं 5000 चा शूज घ्यायचा. का? हं, लग्नाचं वचन. मी तुझ्याशी लग्न करणार. आणि आपल्या मुली कशा असतात, थोड्याशा नाजूक असतात. प्रेमाच्या वचनाला लवकर फसल्या जातात, की हो, तू माझ्याशी लग्न करणार आहे, तू माझ्याशी लग्न करणार. या केसमध्ये सेक्शन 69 ऑफ भारतीय न्याय संहिता लावण्यात आली आहे. सेक्शुअल इंटरकोर्स बाय डिसीटफुल मीन्स. या प्रकरणात सगळी हीच परिस्थिती होती. त्या मुलीवर वेळेवर शारीरिक संभोग तिच्यावर वरद करण्यात आला. हं, हे हं, सगळं केल्यानंतर पुढचा प्रश्न जो निर्माण झाला, की तुला तुझं नाव बदलायचंय. मग आता आम्ही तुला तुझ्या नावाने नाही ओळखलं जाणार. मग तुझं नाव काय? हनिया. मग तिला हनिया, "हनिया क्या कर रही हो? हनिया ने खाना खाया क्या? हनिया ने ऑफिस में काम किया है क्या? हनिया घर पे पहुंची." तिला इतकं ते कॅज्युअली बोलण्यात आलं, की ती स्वतःला हनिया समजायला लागली. बरोबर. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. घरात सकाळ-संध्याकाळ देवाला पूजा करणारी मुलगी, एक वेळ अशी येते, की मुलगी घरातून 5 वेळा चुपचाप कुठेतरी गच्चीवर जाते. कशाला जाते कोणाला माहीत नाही. आणि जेव्हा बघण्यात आलं तेव्हा असं लक्षात आलं, की आपली मुलगी ही नमाज पढते. हं, ज्या मुलीला ज्या मुलीला वेदांचे नावं माहीत नाही आज, त्या मुलीला 5 वक्त की नमाज क्या रहती है? ते गसल बरोबर की नमाज माहिती. क्या रहती? 5 वक्त की नमाज त्या मुलीला सगळं माहिती झालंय. म्हणजे हं, विचार करा.
आणि या प्रकरणात जशी आपण म्हणतो आम्ही त्याला चेन ऑफ सर्कमस्टन्सेस असं म्हटलं जातं. ही सगळी कशी कडी होते? आरोपी दानिश शेखने अत्याचार करायचा. आरोपी दानिश शेख म्हणतो, "मी आता जमातला चाललो." तर ते काय असते जमात? "नाही, नाही, आम्ही जमातला जात असतो. आता मी जाईल ना, मग तू मला फोन नाही करायचा. मग मी काय करेल, तुला फक्त मेसेज करेल, त्या मेसेजप्रमाणे वागायचं." आणि मेसेज येतो, "सेंड 2K, सेंड 5K." आणि नंबर. ती मुलगी कुठलाही विचार न करता जो नंबर पाठवला जातो, त्या नंबरवरती पैसे पाठवले जातात. ते पाठवा. पैसे कोणाला गेले, काय गेले, काहीच पत्ता नाही. ते कोणालाच माहीत नाही. मग हे सगळं करत असताना तो जेव्हा जिच्याशी तो लग्न करण्याचं वचन देतो, तो गेलाय जमातला. आता हं, त्याच्यात एंट्री होते त्याच्या मित्राची तौसिफ शेखची. हा तौसिफ शेख कोण आहे? हा तौसिफ शेख तिचा कलीग आहे. मग तो म्हणतो, "तुमच्यात जे घडतं ना, ते सगळं मला माहिती आहे. आणि हं. तुला जर तुझं हे जर तुझ्या घरच्यांना कळू द्यायचं नसेल, तर हे जे तू त्याच्यासोबत केलं, ते सगळं माझ्यासोबत करावं लागेल. तू पण मला आता आवडते, हे घे तुझ्यासाठी ब्रेसलेट." अशा पद्धतीने हे सगळं आता या प्रश्नात सगळ्यांना प्रश्न असा पडतो, आरोपीतर्फे फार मोठा युक्तिवाद करण्यात गेला. मग सेक्शुअल हॅरेसमेंट हे निदा खानने केलं का? अश्विनी चेनाने केलं का? ॲब्सोल्युटली नाही ना. तिने हं. सेक्शुअल हॅरेसमेंट केलं नाही. पण सेक्शुअल हॅरेसमेंट करणाऱ्या व्यक्तीला सेक्शन 34 प्रमाणे कॉमन इंटेन्शन प्रमाणे ती मदत केली तिने. का तिला एका पर्टिक्युलर ग्रुपमध्ये ठेवण्यात आलं? का तिला बरोबर. बाहेरच्या हिंदू मुलांशी जास्त बोलण्याची परवानगी नव्हती? का तिला सोबत कोणासह राहण्याची मुभा नव्हती? तिला पूर्ण तहजीब शिकवण्याचं काम जे केलं आहे, हे या निदा खानने केलेलं आहे. निदा खानने तिला कसा बुरखा घालायचा, कशी नमाज 5 वक्तची नमाज पढायची, हे तिच्या घरी जाऊन ट्रेनिंग दिलेलं आहे. आणि हं. तुला त्याविषयी त्याच्याही उपर इस्लामविषयी जर काही शिकायचं असेल, तर तुला हे व्हिडिओ बघावे लागतील. या व्हिडिओमध्ये इस्लामविषयी सगळी इस्लाम प्रो ॲप नावाचं एक ॲप आहे. ते तिला डाउनलोड करून देण्यात आलं, की तू ते अच्छा. इस्लाम प्रो ॲप बघत चल. त्या इस्लाम प्रो ॲपमध्ये इस्लाम धर्माची सगळी माहिती आहे. तुला इस्लामविषयी माहिती असेल, तिला नॉन-व्हेज खायला शिकवण्यात आलं. तू नॉन-व्हेज खात जा. आणि बापरे! हे सगळं करण्यासाठी जेव्हा तिला नाव हनिया जेव्हा तिची मानसिकता केली, आता मी कोण? तर हनिया. आणि आता या पुढचा प्रश्न असतो, की खरोखर धर्मांतरण झालं का? आता एक असं असतं, की आपण धर्मांतर होण्याची वाट पाहावी का? केरला स्टोरीचं आपण जसं उदाहरण देतो, की ते वास्तविक आहे की काल्पनिक आहे का काय? केरला हं. स्टोरीचा एंड मी कोर्टात युक्तिवाद करताना नाही सांगितलं. कोर्टाने मला प्रश्न विचारला, "याच्यात खरंच गुन्हा घडला का?" असं ते म्हणतायत. तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? तर मी साहेबाला एकच सांगितलं, "साहेब आपण केरला स्टोरी पिक्चर पाहिला का?" साहेबांनी हं. म्हटलं, "बघितलं." म्हटलं, "साहेब केरला स्टोरी पिक्चरचा जो एंड आहे ना, तोच मी सांगतो, की ती जेव्हा त्या पिक्चरचा शेवट होतो, तेव्हा तिने पहिल्या दिवशी जी मैत्री केली असते ना, त्या हं. जियाद्याशी तिला तो दिवस आठवतो, की त्या दिवशी मी त्याच्याशी मैत्री केली नसती तर माझ्यावर आज वेळ आली." म्हटलं, "साहेब या प्रकरणात हेच झालं. आम्ही केलेली एफ-आय-आर म्हणजे या केरला स्टोरी पिक्चर जी घडणार होती ना, त्याला दिलेला तो फुल स्टॉप आहे. तो फुल हं. स्टॉप आम्ही दिला नसता एफ-आय-आर करून, तर आज आमची सुद्धा केरला स्टोरी पार्ट 3 झाला असता." आम्ही कोर्टाला सांगितलं. या गुन्ह्याच्या तपासात सगळे मोबाईल जप्त झालेले आहेत. या मोबाईलवरनं कशा प्रकारचे ॲप डाउनलोड करून गेले, हे सुद्धा त्याच्यात झालेलं आहे. त्या मुलीचं पूर्ण डॉक्युमेंट जी मुलगी 21 वर्ष, 22 वर्ष आपल्या घरात वाढलेली आहे, चांगल्या कुटुंबात वाढली. त्या मुलीकडे स्वतःचा एकही डॉक्युमेंट स्वतःच्या ताब्यात नाही. कारण हं. ह्या मुलीचे तिला धर्मांतरण करण्यासाठी तिचे संपूर्ण डॉक्युमेंट हे आरोपी दानिश शेखच्या ताब्यात होते. आणि त्यांनी सांगितलं होतं, की आमची मालेगावची टीम आहे. हे मालेगावची टीम या सगळ्या गोष्टी करते. हे डॉक्युमेंटेशन करते. डॉक्युमेंटेशन केल्यानंतर तुला मलेशियात आम्ही राहायची व्यवस्था करू. हं. हं. तू घरून सांगायचं, की तुझं आता प्रमोशन होणार आहे. प्रमोशनच्या नावाखाली गेली, की त्या दरम्यान तुझं डॉक्युमेंटेशन होणार, तुझं कन्व्हर्जन होणार, तुझं नाव बदललं, की तुझा त्या नावाने पासपोर्ट बनणार आणि मग तू मलेशियात जाणार. हे सगळं चालू असताना म्हणजे प्रेमाचं प्रकरण त्या पूर्ण ह्याच्यात ती अडकली असताना मग एक दिवस तिला एका मुस्लिम महिलेच्या मोबाईलवरनं फोन येतो. तर ती तिला Truecallerला विचारते, "हा कसला आहे?" तर नंतर त्या फोनवरनं बोलतो दानिश शेख. तो म्हणतो, "हा माझ्या बायकोचा नंबर आहे." हं. आणि मग त्या मोमेंटला तिला कळतं, की याचं ऑलरेडी लग्न झालंय. त्याला ऑलरेडी अपत्य आहे. मग आता साहजिक प्रश्न असतो, की तू जर आता माझ्याशी लग्न करणार नाही, तर माझ्याशी लग्न कोण करेल? तो म्हणतो, "अरे, काही काळजी करू नको. तुझ्याशी मी जरी लग्न नाही केलं, तर आमच्याकडे इमाम आहे. इमाम तुझ्याशी लग्न करेल. इमाम तुला सगळी मुस्लिम धर्मदर्शीचं शिकवेल. तुला ती अरबी भाषा शिकवेल. तू कुठल्याही प्रकारची काळजी करू नको." असं केल्यानंतर जेव्हा तिचे डोळे उघडले, की या प्रकरणात हा सगळा विषय, त्या हं. मुलीने हिम्मत केली. आणि ती हिम्मत केल्यानंतर ती पोलिस स्टेशनला ती जी एफ-आय-आर झाली, त्या एफ-आय-आरमध्ये आरोपी 1 नंबर आरोपी दानिश शेख आहे, 2 नंबर आरोपी तौसिफ अख्तर आहे, 3 नंबर आरोपी निदा खान आहे.
या सगळ्या प्रकारात निदात खान ही अशी आरोपी होती, की ती शेवटपर्यंत फरार होती. तिच्यातर्फे अटकपूर्व जामिनाला असा युक्तिवाद करण्यात आला, 2 महिन्याची प्रेग्नंट आहे. आहे ती प्रेग्नंट. पण हं. प्रश्न हा निर्माण होतो, एखाद्या महिलेचं दुःख, एखाद्या पीडित महिलेचं दुःख, एक पीडित महिला किंवा एक महिलाच समजू शकते. आपण एक सहजपणे आपण हिंदू धर्मातच अशा गोष्टी म्हणतो. बरोबर असं म्हणतो महिलेचं आपण. दुःख महिलाच समजू शकते. आणि हं. त्यात जर ती तुमच्यासोबत काम करणारी असेल, तुमची एचआर हेड असेल, इफ शी इज अ कंप्लेंट अथॉरिटी, की जिला अधिकार दिलेत, की तुमच्या कंप्लेंटचं दखल घेण्याचं, जशी अश्विनी हं. चेन आहे. तर आम्ही तक्रार तिलाच करणार. पण या प्रकरणात उलटं झालं. या प्रकरणात महिलेचं दुःख नाही कळालं. हं. उलट दुःख कळालं नाही. उलट तिला त्या कन्व्हर्जनसाठी मदत केली. कन्व्हर्जनचा तो प्रयत्न करण्यात आला. आजही आपल्याकडे धर्मस्वातंत्र्य अधिनियम अजून इफेक्टिव्ह झालेला नाही. त्याचा मसुदा तयार आहे. पण तो अजून इफेक्टिव्ह नाहीये. त्यामुळे ती कायद्याची एक अडचण आली आहे. पण सेक्शन 69, सेक्शन 74 BNSचा जो आहे आणि हं. सेक्शन 299 याच्यात त्या क्लिअर कट पोझिशन क्लिअर आहे, की कुठल्या प्रकारच्या पर्टिक्युलर क्लासेस ऑफ पर्सन किंवा एखाद्या व्यक्तीच्या धार्मिक भावना दुखवल्या तर सेक्शन 299 BNS प्रमाणे तो गुन्हा आहे. सेक्शन बरोबर. 69 पण याच्यात दाखल केलेला आहे. सेक्शुअल हॅरेसमेंट बाय डिसिटफुल मीन्स तो पण दाखल करण्यात आला. बरोबर. पहिली एफ-आय-आर झाल्यानंतर जेव्हा सगळी मीडिया ट्रायल सुरू झाली आणि या प्रकरणात शासनाने पण फार त्वरित ॲक्शन घेऊन लगेच एस-आय-टी स्थापन करून 24 तासात एस-आय-टी स्थापन केली. हं. त्या महिलेने केलेल्या हिमतीचा परिणाम असा झाला, की या प्रकरणातले अजून ज्या इतर 7 पीडित महिला आणि 1 पीडित पुरुष, हे सगळे एकाच कंपनीत काम करत होते. हे समोर आले. त्यांनी हं. प्रत्येकाने आपापली एफ-आय-आर दिली. या प्रकरणात ऑलरेडी 8 एफ-आय-आर दाखल आहेत. 8ही एफ-आय-आरमध्ये किमान अजून 6 आरोपी अटक केलेल्या आहेत. हं. सगळ्या आरोपींना चार्जशीट दाखल होईपर्यंत सगळ्या आरोपींनी जामीन अर्ज देखील दाखल केला होता. सगळ्या पीडित महिलांतर्फे आपण त्याच्यात हजर होऊन सरकारी वकिलांना आपण सहाय्य करून सगळ्या पीडित महिलांची बाजू कोर्टात मांडली पण आहे. हं. सगळ्या आरोपींचा नियमित जामीन कोर्टाने फेटाळून लावलेला आहे. सर्व आरोपी आज मध्यवर्ती कारागृहात आहे. आता जवळपास 7 प्रकरणांमध्ये चार्जशीट दाखल आहे. निदा खान प्रकरणात देवळाली पोलीस स्टेशनमध्ये 1700 पानाचं चार्जशीट दाखल आहे. या चार्जशीटमध्ये त्यांनी कोणाकोणाशी केलेले संपर्क, त्यांनी कुठल्या प्रकारचे ॲप डाउनलोड करून दिले, कुठल्या प्रकारचे धार्मिक पुस्तक वाचायला दिले, कुठल्या प्रकारचा हिजाब घालायला दिलाय, ह्या सगळ्या गोष्टी तपासादरम्यान पोलिसांनी चांगल्या रीतीने, उत्तम रीतीने तपास करून त्या सगळ्या गुन्ह्यात जप्त केलेल्या आहे. या उपरी कशा प्रकारचे पेमेंट गेले, पेमेंटने कुठल्या-कुठल्या वस्तू गोळा करण्यात आल्या, तिला कुठल्या-कुठल्या रिसॉर्टवर नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला, त्या रिसॉर्ट मालकाची चौकशी करण्यात आली. हं. त्या रिसॉर्टला कुठल्या प्रकारच्या ऑनलाईन जसं मेक माय ट्रिप ॲप आहे, गो एबिबो ॲप आहे. त्या ॲपवरनं त्या रिसॉर्टची बुकिंग करून तिथे ह्या सगळ्या गोष्टी करण्यात आल्या. या सगळ्या गोष्टी तपासात निष्पन्न झालेल्या आहे. सगळ्या पोलिसांनी खूप छानरित्या तपास करून या गुन्ह्यातली प्रत्येक बरोबर. कडी आणि कडी गोळा करून याच्यात तपास केलेला आहे. या प्रकरणातली जी एकमेव फरार आरोपी होती निदा खान, तिचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. त्यावेळेस त्यांनी हेच युक्तिवाद केला, की ती गरोदर आहे वगैरे. आम्ही कोर्टात तेच सांगितलं, गरोदर असणं हा वेगळा विषय आहे. पण तिने गुन्हा केलेला आहे, तो सुद्धा तितकाच गंभीर आहे. इथला अटकपूर्व फेटाळल्यानंतर त्या हायकोर्टात जाणार असं होतं आणि हं. या प्रकरणाच्या सगळ्या दरम्यान म्हणजे तिला कोर्टाकडनं कुठल्याही प्रकारचं संरक्षण नसताना ती हायकोर्टात जामीन अर्ज दाखल केलेला नसते. नगरमध्ये एक आमदार तो इम्तियाज जलील तो भरसभेत असं सांगत होता, की ही जी काही मुलगी आहे, त्या मुलीला निदा खान आणि त्यांच्या कुटुंबियांना मी भेटलो. तिने कुठल्या प्रकारचा गुन्हा केलेला नाहीये. तिच्या पाठीशी आम्ही पूर्ण सगळे सोबत राहणार आहोत. हं, असं हं, ते हं. तिथं सांगितल्यानंतर पोलिसांच्या मनात सगळी ही संशयाचं हे आलं, की या प्रकरणात कुठेतरी संभाजीनगर कनेक्शन दिसतंय. तेच मी म्हणणार होतो आता, की निदा खान जेव्हा फरार होती, तेव्हा तिला छत्रपती संभाजीनगरच्या एका माजी नगरसेवकाने म्हणजे एमआयएमच्या एका माजी नगरसेवकाने आश्रय दिल्याचा आरोपपत्रामध्ये उल्लेख आहे. तर चौकशी दरम्यान बरोबर. सुद्धा माजी खासदार जे इम्तियाज जलील आहेत, तर त्यांचंही नाव या चर्चेदरम्यान समोर आलं. या प्रकरणात राजकीय वर्दहस्त किंवा मोठ्या रॅकेटचा सहभाग असल्याचे कायदेशीर पुरावे पोलिसांच्या हाती लागलेत का? तर याकडे आपण कसं पाहता? नाही आता कायदेशीर पुरावा म्हणजे जर डायरेक्ट थेट कनेक्शन म्हणाल तर तो जो त्यांचा नगरसेवक मतीन पटेल हं. त्याच्यावर असा आरोप आहे, की ती फरार असताना देखील तिला आश्रय दिला. आता हं. त्याने हा बचाव घेतला, की मला ही कोण होती माहीत नव्हतं. एग्रीमेंट मी हं. तिच्या आईसोबत केलं होतं. आता संविधानाने प्रत्येक आरोपीला त्याचा बचाव करण्याची संधी दिलेली आहे.
त्याच्यामुळे साहजिक आहे तो त्याचा डिफेन्स घेणार. पण या गोष्टीत आपण त्याचा मतितार्थ असा काढूही शकतो, की एका हं. विशिष्ट पक्षाचा आमदार आणि एका विशिष्ट पक्षाचा नगरसेवक आहे, की जो ती फरार असताना जाहीररित्या भरसभेत सांगतो, की आमचा तिला सपोर्ट आहे आणि आम्ही तिला भेट घेतलेली आहे. आता हं. त्याच्यात काही ठिकाणी पुरावा असतील नसतीलही, पण आपण त्याचा मतितार्थ सगळ्या समाजाने, हिंदू समाजाने खरं घेऊन घ्यायला पाहिजे, की या सगळ्या प्रकरणात सपोर्ट करणारे कोण? आजही हिंदू मुलीच्या सपोर्टमध्ये कोण उभे आहेत? मुस्लिम समाजाच्या सपोर्टमध्ये कुठल्या प्रकारचे लोक उभे आहेत? याचा आपण मतितार्थ काढावा. हे असं असतं प्रत्येक ठिकाणी तपासात प्रत्येक गोष्ट क्लिअर सापडेल असं नाहीच. जसं बरोबर. धर्मांतरण हा मुद्दा जो जो की धर्मांतर झालंच नाही. धर्मांतर होणं म्हणजे काय हो? मुलीला तिच्या इच्छेविरुद्ध जर तुम्ही लग्नाचं आम्ही दाखवून म्हटले की त्याला म्हणावं लागेल. त्याला धर्मांतरणच म्हणावं लागेल ना. बरोबर. कायद्याने, संविधानाने प्रत्येकाला आपल्या धर्माचं पालन करण्याचं पूर्ण मुभा प्रत्येकाला दिलेली आहे. पण हं. कोणी कुठल्या धर्माचं पालन करावं नाही, हे प्रत्येकाची मुभा दिली असताना कोणी तुम्हाला त्या प्रेमाच्या वचनाखाली कंपल्शन करू शकत नाही, असं मला बरोबर. वाटतं. तुम्ही जर एखाद्या मुलीला म्हणाल, की "तू तर टिकली लावायची नाही." तुम्ही तिला म्हणा, की "तू मुस्लिम धर्माचं पालन करेल, ठीक आहे. पण तू हिंदू धर्माचं पालन केलं तरी ठीक आहे." असं म्हटलं तर ठीक आहे. पण या हं. प्रकरणात उलटं झालंय. तिचा पूर्ण पेहराव सुद्धा बदलण्यात आला. याच्या संदर्भात देखील साक्षीदारांची साक्ष घेतली, की जी मुलगी पहिले रेग्युलर ड्रेसमध्ये होती, तिचा अचानक तिच्या पेहरावात बदल झाला. बदल कसा? अचानक पेहराव म्हणजे तिने टिकल्या लावणं बदल केलं. तिने सलवार कमीजमध्ये आला आणि तिला जाणून-बुजून एका पर्टिक्युलर ग्रुपमध्येच ठेवण्यात आलं. त्या हं. सर्कलमध्येच ठेवण्यात आलं. म्हणजे मीडियामध्ये निदा खान, निदा खान, निदा खान असं दिसतं, पण या सगळ्यांचं तेवढंच इंटेन्शन होतं. इतरही अजून काही 4-5 आरोपी आहेत, त्यांचं पण तेच इंटेन्शन होतं. म्हणजे बरोबर. छोट्या-छोट्या गोष्टी नाही. याच्यातला जो पीडित पुरुष आहे, या पीडित पुरुषाची तर केस एकदमच आहे. तो रामदास स्वामींचा भक्त आहे. त्याला सांगण्यात आलं, की संध्याकाळी हॉटेलला यायचं. हं. कुठल्या? नॉन-व्हेज हॉटेलला यायचं आणि रिपोर्ट असा समोर ठेवला जायचा. हा तुझा रिपोर्ट आहे. तू नॉन-व्हेज खातो की नाही? की रिपोर्ट पाठव तुझा. हं. म्हणजे ह्या गोष्टी ज्या आहेत, हे त्याला आपण असं म्हणता येणार नाही कायद्याच्या भाषेत म्हटलं हे कुठे धर्मांतरण झालं. पण मी हं. म्हणेन हा धर्मांतराचा प्रयत्न झाला. बरोबर. एखाद्या व्यक्ती एखाद्या व्यक्ती एखाद्या विशिष्ट याला जर भावनेला, धर्माला, पूजा पद्धतीला मानणारा जर असेल, हं. त्याला ती पूजा पद्धती सोडून कंपल्शन करून कुठल्या बाय डिसीटफुल मीन्स जर अशा प्रकारे करणार असेल, तर त्याला निश्चित धर्मांतरणच म्हणावं. तू नॉन-व्हेज खातो की नाही, की तुझं मी रिपोर्ट कार्ड पाठवू? हं. असा जेव्हा प्रश्न त्याला विचारला जातो आणि त्याला ते नॉन-व्हेज खायला दिलं जातं, तर निश्चित हा एक धर्मांतरणाचा प्रयत्नच असतो. हीच गोष्ट इतर महिला ज्या आहेत त्याच्यातल्या 7 महिला पीडित महिला, त्या बाबतीतही हं. त्यांच्याबाबत तर तीच आहे. तू कशी दिसते? तुमच्या धर्मात असं कसं? हं. तुमचे शिवाजी महाराज असे होते. तुमचे हे देव असे होते. तुम्ही आम्हाला आमच्या धर्माचं काय सांगता? हं. अशा प्रकारे जेव्हा बोललं जातं, तेव्हा तिच्या साहजिक आहे सेक्शन 299 प्रमाणे एखाद्या मी हनुमानाला मानतो, मी पार्वतीला मानतो, मी भगवान शंकराला मानतो. जर एखाद्या व्यक्ती शंकर भगवानाविषयी जर म्हणत असेल, ती फक्त माझी भावना नाही दुखावून जाणार. समस्त जे शंकर भगवानाला मानतात, जे हनुमानाला मानतात, जे पार्वतीला मानतात, जे गणपतीला मानतात, आज आपणही कुठल्या कामाची सुरुवात श्री गणेशाय नमः म्हणून सुरुवात करतो. आपल्याला जर कोणी वैज्ञानिक उत्तर जर असं विचारलं, की एखाद्या स्त्रीच्या पोटी कसा गणपती जन्माला येऊ शकतो? हं. कसं हातीचं तोंड घेतलेलं असला माणूस जन्माला येतो? ही त्याला उत्तर आहेत भरपूर. पण ज्याच्याकडे याचं उत्तर नसतं, ज्या या पीडित महिलेसोबत झालंय आणि दुसरी गोष्ट अशी असते, की तिला काउंटर करू शकत नाही. का असतं? कारण त्यांची हं. नोकरीचा प्रश्न. बरोबर. जेव्हा एखाद्या व्यक्ती डॉमिनेटिंग पोझिशनमध्ये तिच्या नोकरीचा असतो, तिला भीती ती असते, की मी याला जर काउंटर उत्तर दिलं, तर माझं रिपोर्ट कार्ड चुकीचं आहे. एवढं करूनही हिंमत करून पॉश कमिटी सुद्धा त्याच्यात आहे ना. पॉश कमिटीकडे तक्रार करूच शकले नाही. कारण हं. अडचण तीच होती. त्याच्यातली जी एक बरोबर. आरोपी आहे अश्विनीची, ती पुण्याला एचआर हेड होती. साहजिक आहे. तिच्याकडे जेव्हा कंप्लेंट द्यायची, मेल द्यायचा, तर तिचं हं. उत्तर असं नसेल, की आय विल टेक द कॉग्निझन्स ऑफ द मॅटर. मी त्याची दखल घेईल किंवा कळवेल. तिचं उत्तर असं होतं, की जे तपासात तुम्ही, "तेरे को हाइलाइट होना है क्या ज़्यादा? तू क्यों हं. कंप्लेंट कर रही?" आता हं. एखाद्या स्त्रीने स्वतःवर घडलेल्या अत्याचाराविषयी कंप्लेंट करणं म्हणजे काय हायलाइट होणं का? हं. एखाद्या सामान्य स्त्री. बरं तिथे 1 नाही तर 8 मुली आहेत. शेवटपर्यंत कोर्टात हाही मुद्दा होता, की अश्विनी चॅनलचा रोल काय? ती तिकडे पुण्याला बसलेली होती. हं. तिच्यासमोर काही घडलं का? तिने सेक्शुअल हॅरेसमेंट केली काय? शी इज अल्सो वुमन. तिच्या मुलाचं लग्न होतं 10 दिवसांनी. तिला जामीन देण्यात यावा. आम्ही कोर्टाला विरोध केला. आम्ही कोर्टाला हं. हेच सांगितलं, की एचआर हेड आहे ना, तिथं बरोबर. पॉश कमिटी आहे ना. कंप्लेंट केल्यानंतर दखल घेण्याचं काम कोणाचं होतं?
असं समजा पहिल्यांदा घटना घडली, पहिल्यांदा तिच्याकडे कंप्लेंट झाली. जेव्हा तिने त्या कंप्लेंटची दखल घेतली असती, पुढची घटना घडलीच नसती. आम्ही वारंवार कोर्टात असतो. त्यामुळे बरं. अश्विनी चेनानचं देखील कोर्टाने जामीन फेटाळली, की आज हं. देखील मध्यवर्ती करा. जेव्हा 25-25 केरळ टीसी स्टोरी 2 चित्रपटाच्या वेळी अनेकांनी त्याला काल्पनिक असं म्हणून संबोधलं होतं. तर आता नाशिक पोलिसांच्या चार्जशीटमधील धक्कादायक खुलाशानंतर अशा छुप्या अजेंडाला काल्पनिक म्हणणाऱ्यांना कायदेशीर भाषेत तुम्ही काय उत्तर द्याल? जे असे प्रश्न विचारतात हे काल्पनिक आहे. मी थोडं त्याला विस्तृत हं. सांगतो. नाशिकमध्ये आत्ताच्या कंडिशनला दर 2 दिवसाआड एक लव्ह जिहादची केस चालू आहे. हं. नाशिकमध्ये दर 2 दिवसाआड एक लव्ह जिहादचं प्रकरण आहे. दर 2 दिवसाआड एक लव्ह जिहादची एफ-आय-आर दाखल आहे. मी याचा रेकॉर्ड पण देऊ शकतो. बापरे! म्हणजे लोकांना जे टी-सी-एस दिसते, टी-सी-एस हा एक प्रकार झाला. लव्ह जिहाद मधला कॉर्पोरेट लव्ह जिहाद हा एक प्रकार झाला. मी तुम्हाला अशी असंख्य उदाहरणं देऊ शकतो. माझ्याकडे डॉक्युमेंट्स आहेत. मी एफ-आय-आर दाखल केलेल्या आहेत. आरोपी जेलमध्ये, मी त्या बेलला हरकत पण घेतली. ही टेंडन्सी आहे, जे म्हणतात की काल्पनिक आहे. काल्पनिक असण्याचं काही कारणच नाही. मी तर सरळ कोर्टाला हेच सांगितलं होतं. टी-सी-एस कंपनीत एवढ्या महिला काम करतायत. याच्यातल्या कुठलीही मुस्लिम महिला कधीही पीडित झाली नाही. तिला कधी सेक्शुअल हॅरेसमेंटची तिची तक्रार नाही. असं का? हे सगळं जे करताना आहे, त्या मुलीचं बॅकग्राऊंड बघितलं जातं. तिची आर्थिक अडचण बघितली जाते आणि त्यांना टार्गेट लावून या सगळ्या गोष्टी केल्या जातात. त्याच्यामुळे जे म्हणतात हे काल्पनिक आहे. काल्पनिकचं नाही. हे काल्पनिक असण्याचं कारणही नाही. आपल्या समोर असलेल्या 9 एफ-आय-आर टी-सी-एस मधल्या आणि त्याच्या व्यतिरिक्त झालेल्या 20 एफ-आय-आर नाशिकच्या वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला, म्हणजे अगदी घोटी पोलीस ग्रामीण पोलीस स्टेशन, इगतपुरी पोलीस स्टेशन, दिंडोरी पोलीस स्टेशन, सिन्नर पोलीस स्टेशन, इंदिरानगरला 5 एफ-आय-आर दाखल झालेले. मुंबईत आता 3 दिवसापूर्वी 2 एफ-आय-आर दाखल झाले. त्या प्रकरणात ते तेच आहे. फक्त याच्यातले आरोपी वेगवेगळ्या नावाचे आहेत, पीडित मात्र हिंदू महिला आहेत. आणि सिस्टीम मोडस ऑपरेंडी ही सेम आहे. प्रेमाचं आमिष दाखवायचं, लग्न करायचं आणि लग्नानंतर धर्मांतरण करण्यास भाग पाडायचं. ही सगळ्यांमधली कॉमन मोडस ऑपरेंडी आहे. आणि राहिला प्रश्न केरला स्टोरी मधलं, तर ते जे म्हणतात की ते एक चित्रपट स्वरूपात 100 घटना घडल्या असेल तर 100 पैकी 2 घटना ते केरला स्टोरी. आणि बऱ्याच जणांना हे माहीत असेल की नाही माहीत नाही. त्या पिक्चरचं नाव सुद्धा जे केरला स्टोरी, केरला हायकोर्टाचं 2009चं जजमेंट आहे. केरला हायकोर्टाच्या 2009च्या जजमेंटमध्ये म्हणजे 2009च्या जजमेंटमध्ये असं आलं होतं. कोर्टासमोर असंच एक प्रकरण आलं होतं जामिनाचं. त्या कोर्टात हीच सगळी स्टोरी होती की ख्रिश्चन महिला, म्हणजे केरला स्टोरी हा पिक्चर ज्याच्यापासून प्रभावित झालेला त्याच प्रकरणामध्ये. त्या प्रकरणामध्ये एक हिंदू मुलगी आणि एक ख्रिश्चन महिला दोघींना कन्व्हर्जन करून मग नंतर कन्व्हर्जन केल्यानंतर तिने सांगितले की नाही, माझं जबरदस्ती कन्व्हर्जन झालं नाही. त्यामुळे कोर्टाच्या निदर्शनास आलं की या सगळ्या प्रकरणात काहीतरी गडबड आहे. कोर्टाने सेंट्रल गव्हर्नमेंटकडे डाटा मागितला की या सगळ्या कन्सेप्ट अस्तित्वात आहेत का, लव्ह जिहाद म्हणतो, किंवा यांना फंडिंग करणार कोणी आहेत का. तर सरप्राइझिंगली सेंट्रलकडे काही डाटाच नव्हता. पण एर्नाकुलम नावाचं जे काही एक शहर आहे केरला जवळचं, तिथलं एक गाव आहे. तिथल्या काही 60-70 घटनांचा कोर्टाने त्या जजमेंट, माझ्याकडे जजमेंटची कॉपी पण आहे. त्या जजमेंटमध्ये कोर्टाने हा सगळा उल्लेख केला की या ज्या कन्सेप्ट आहे लव्ह जिहाद वगैरे, त्या रेकॉर्डवर जरी नसतील, पण अशा प्रकारचं काहीतरी घडतंय हे मात्र निश्चित. कारण रिलिजियस कन्व्हर्जनचं प्रमाण हे फार प्रमाणात दिसतंय, असं कोर्टाचं निदर्शनास आलं होतं. जरी त्याच्याकडे त्यावेळेस सेंट्रल गव्हर्नमेंटकडे तसा काही डाटा नव्हता. आता आम्ही डाटा सुद्धा या गोष्टीत तयार करतोय की गव्हर्नमेंटकडे आम्हाला या सगळ्या गोष्टी मांडायच्या आहेत की धर्मस्वातंत्र्य अधिनियमातून त्याला मंजुरी मिळाली नाही, पण का आवश्यक आहे तो, तर हा सगळा डाटा आहे. म्हणजे नाशिकमध्ये मी किमान 50 एफ-आय-आरचं उदाहरण देऊ शकतो. त्यामुळे हे काल्पनिक वगैरे जे कोणी म्हणतात त्याला तर कायद्याचा आधार की माझ्यासमोर एफ-आय-आर आहे. एफ-आय-आर पेंडिंग आहे. आत्ता तर आपल्या समोर 9 एफ-आय-आर पेंडिंग आहेत. त्याच्यात सगळा पिक्चर क्लिअरच झालेला आहे. त्यामुळे जे कोणी म्हणत असतील काल्पनिक, की त्याला काही कुठला आधार नाही, उलट त्याला कायद्याचा आधार क्लिअर दिसतो की एफ-आय-आर रजिस्टर्ड झालेला आहे. आणि त्या एफ-आय-आर मधनं मतीत अर्थ आपण असा काढू शकतो की अशा प्रकारे धर्मांतराचा हा प्रयत्न होता. बरोबर. कंपनी व्यवस्थापनाने जेव्हा पॉश कायद्याचे म्हणा किंवा विशाखा गाईडलाईनचं पालन केलं नसल्याची गंभीर बाब लक्षात आली, तेव्हा एखाद्या संस्थेत अशा कायद्याचे नियमावलीचं पालन होत नसेल, तर संबंधित महिला कर्मचाऱ्यांनी नेमकी यासंबंधी तक्रार कुठे करावी? काय आता सांगाल? असं आहे, जेव्हा कायद्याने एखादा गुन्हा घडतो, पॉश कमिटी जी आहे ती महिलांवर कामाच्या ठिकाणी होणारे अत्याचार
हं. या संदर्भातली पॉश कमिटी ही ॲक्चुअली इंटर्नल कमिटी असते. त्याच्यामुळे कुठल्या महिलेवर असा अत्याचार झाला असेल, तर तिथं कुठला बार नाही की तिने पोलिस स्टेशनला जाऊ नये. पॉश कमिटी एक फोरम आहे किंवा असं हं. आपण समजू की पॉश कमिटीला आपण तक्रार केलं, तर पॉश कमिटीने त्याची दखल घेऊन पुढची कारवाई खरं कॉग्निझन्स घेऊन करायला पाहिजे. आता या प्रकरणात पॉश कमिटीने जरी कुठली दखल घेतली नव्हती, तरी संबंधित महिलांनी पोलिस स्टेशनला जाऊन एफ-आय-आर दिलेली आहे. त्यामुळे पोलिसांना याच्यात कुठल्या प्रकारची दखल घेऊन कायदेशीर कारवाई करण्याची पूर्ण त्यांना मोकळीक असल्यामुळे तसं काय पॉश कमिटीनेच कुठल्या प्रकारची कंप्लेंट घेऊन कॉग्निझन घेऊनच पुढची कारवाई करायला पाहिजे असं काही नाहीये. हं. परंतु ती एक व्यवस्था निर्माण केलेली आहे, की अशा प्रकारची घटना असेल तर पॉश कमिटी असावी. या प्रकरणात तर पॉश कमिटीची मीटिंगही झाली नव्हती, त्यांचे रेग्युलर ऑडिटही झाले नव्हते आणि बऱ्याच विषयामध्ये असं आलं, की जशी घटना घडली 3 महिन्याच्या पॉश कायद्यान्वये 3 महिन्याच्या तक्रार करणं आवश्यक आहे. पण हं. एखादी महिला ज्या परिस्थितीत तिथे काम करते, मला नाही वाटत तिथं लवकर ती कंप्लेंट करू शकत होती ती केव्हा. त्यामुळे ज्या तक्रारी झाल्या त्या उशिराने झाल्या, पण त्या एफ-आय-आरच्याच माध्यमातून मुंबई नाका पोलिस स्टेशनला दाखल झालेल्या आहेत. अच्छा. वरिष्ठ पत्रकार आरफा खानम शेरवानी आणि जे-एन-यू विद्यापीठाच्या प्राध्यापिका निवेदिता मेनन यांचा एक जुन्या पॉडकास्टचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत होता. त्यांनी लव्ह जिहाद ही एक गंभीर समस्या आणि नियोजनबद्ध गुन्हेगारी पॅटर्न असल्याचं नकारत त्याला हिंदू पुरुषांमधील असुरक्षिततेची भावना असल्याचं म्हटलं होतं. मुस्लिम मुलं ही कदाचित खूप आकर्षक असतील आणि हिंदू मुलींना त्यांच्या स्वतःच्या धर्मात तशी मुलं मिळत नसतील असं त्यांनी म्हटलं होतं. या मानसिक वृत्तीकडे आपण कसं पाहता? नाही, मी याच्याकडे असं बघतो. हे बघा, आता मी ज्या प्रकरणांमध्ये काम केलं किंवा अनुभव घेतला, तर मी हे प्रश्न मुलींना विचारतो. मला मुलींच्या बोलण्यात असं दिसलं, की आजकाल जो सोशल मीडियाचा जमाना आहे. सोशल मीडियावर एखादा मुलगा खूप अगदी सुंदर फोटोमध्ये एखाद्या त्या रायडर बाईकवर जर फोटोमध्ये दिसला, तर हं. मुलींना तो सहज आवडतो. म्हणजे थोडं असं म्हणेल, की एखाद्या मुलीला विचार, की "तुझा आवडता हिरो कोण?" तर ती पटकन सांगते, "सलमान खान, आमिर खान आणि सैफ अली खान." तिला हं. चौथा हिरो माहीत नसतो. त्यामुळे ती नॅचरल त्या हिरोंना फॉलो करते, त्यांच्या पद्धतीने वागण्याचा प्रयत्न करते. ते कसं बरोबर. करू शकतात? वरच्या लेव्हलला हे करू शकतात, तर आपण का नाही करू शकत? हा साहजिक मुलींना प्रश्न. आणि राहिला प्रश्न आकर्षक असण्याचा, तर असं काही नसतं. आणि जेव्हा आपण एखाद्या मिशनवर असतो, म्हणजे मुस्लिम मुलं तुम्ही तसं एकदम जाहीरपणेच म्हणतो, की ते एका मिशनवर असतात. त्यांना मिशन काय दिलेलं असतं, तुम्ही सकाळी ₹500-600 कमवायचे आणि ते पैसे दिवसभर चांगल्या चकाटक चांगले कपडे घालून, चांगल्या गाड्या घालून, चांगल्या व्यवस्थित हे करून मुलींना आकर्षित करायचं. त्यामुळे मुली साहजिक आकर्षित होतात. म्हणजे एखादा 18-20 वर्षाचा तरुण आपल्याकडचा, की जो कुठेतरी शिक्षण करतोय, कुठेतरी जे-ट्रिपल-ई लावतोय, कुठल्यातरी क्लासेस लावतोय आणि तो करिअरच्या दृष्टीने फोकस करतोय. त्या वयात ते मुलं कुठेतरी काम करतील, व्यवसाय करतील. व्यवसायातून रोजच्या मिळणाऱ्या उत्पन्नातून त्यांची मौज-मजा करत असल्यामुळे मुलींना ते मे बी आवडत असं, पण ते आकर्षक वगैरे असतात असं काही नाही. हं. म्हणजे कॉर्पोरेट क्षेत्रात अशा प्रकारच्या पद्धतीने ब्रेनवॉश करण्याचं हे कारस्थान ज्याला कॉर्पोरेट जिहाद म्हणून आज संबोधलं जातंय. तर हे किती मोठं आणि पूर्वनियोजित आहे असं वाटतं? हे सगळं पूर्वनियोजितच असतं. म्हणून मी जसं सांगितलं, की एखाद्या मुलीने इंटरव्ह्यूला येणं. आपल्याकडे म्हणजे मी काही मुलींशी जेव्हा बोललो, त्या मुलीला शेवटचा प्रश्न इंटरव्ह्यूच्या शेवटी असं विचारला जातं, की "तुला ही नोकरी का हवी आहे? तुला का देण्यात यावी ही नोकरी अपॉइंटमेंट?" तर तिने एक फार सहज उत्तर दिलं, की "माझ्या घरात कमवणारं कोणीच नाही. हं. आता जर मला ही नोकरी लागली, तर मी घरातली एकमेव कमावती बनणार आहे. त्याच्यामुळे मला या नोकरीची गरज आहे." गरज आहे. माझे वडील आजारी असतात, माझी आई गृहिणी आहे. घर कसं चालणार? त्यामुळे हं. जो इंटरव्ह्यू घेणारा जर तिथं दानिश शेख सारखा कोणी असेल, तर तो या गोष्टींचा निश्चितपणे विचार करतो. तो तिच्यावर टार्गेट लावून काम करतो. आणि बरोबर. नवीन महिला 6 महिने, 5 महिने जेव्हा उत्तमरित्या काम करते, तिला चांगलं इन्क्रिमेंट दिलं जातं, की "तू खूप छान काम करते. तू आता माझ्या टीममध्ये." हं. एका स्टेज अशी येऊन जाते, की त्या मिळणाऱ्या उत्पन्नावर तिने तिच्या गरजा भागवण्यासाठी मोठमोठे लोन घेतलेले असतात, कर्ज घेतलेले असतात. त्यामुळे तिला नोकरी सोडणं हा पर्याय ती मनात कल्पना सुद्धा नसते. त्याच्यामुळे ती काहीही झालं, तर मी नोकरी मात्र कंटिन्यू करणार. हं. या सगळ्या प्रभावात जेव्हा ब्रेन वॉश केलं जातं, त्याचा प्रभाव करून मुली या सगळ्या गोष्टींना बळी पडतात. अच्छा. म्हणजे ज्याप्रमाणे म्हणजे असे विषय जेव्हा होतात, तर तेव्हा हिंदू मुलींच्या पालकांनी एक विचार करणं तितकी महत्त्वाची बाब आहे. त्याचप्रमाणे मुस्लिम समाजाने याबाबत काही ठोस भूमिका घेणं गरजेचं आहे का? असं वाटतं का तुम्हाला? नाही, मला असं निश्चित वाटतं. हिंदू पालकांनी ठोस भूमिका आणि याच्याविषयी मला असं वाटतं, की तुम्ही मुलींना स्वातंत्र्य जेव्हा देता, तेव्हा बघा निश्चित स्वातंत्र्य असावं. परंतु त्या स्वातंत्र्याच्या नावाखाली कुठली एखादी चुकीची गोष्ट घडत आहे की नाही, याबाबत तुम्ही संवाद करणं आवश्यक आहे.
तुम्ही 9 तास 10 तास एका कंपनीत काम करता. तुमच्याबरोबर कोण काम करतात? तिथली परिस्थिती काय आहे? तुला तिथे काही अडचण आहे का? या गोष्टींची त्यांनी विचारणा करायला पाहिजे. आपल्याला याच्यामध्ये असं म्हणता येईल की सगळ्याच मुस्लिम समाज असं नाही म्हणता येणार, पण कुठेतरी धर्मांधता किंवा कट्टर विचारसरणीकडे जी लोक वळतात, तर त्यांना कशा पद्धतीने याच्यामध्ये निश्चितच, आवाज घालता येईल? निश्चितच. मी त्याच्यात उदाहरण असं देईल. तुम्ही निदा खानचा जेव्हा फोटो बघता, हम्म. तुम्ही एवढे फोटो मीडियातून निदा खानचे फोटो. मला निदा खानचा एक फोटो असा दाखवा की ज्याच्यात टिकली लावली की फॉर्मल ड्रेसमध्ये. तिचा पूर्ण फोटो जे तो त्या हिजाबमध्येच आहे. असं का? ती जेव्हा हिजाबमध्ये येते ना, तेव्हा ती मुस्लिम धर्माचं प्रतिनिधित्व करते. तुम्ही हे हम्म. लक्षात घ्या. त्यामुळे ती पण कॉर्पोरेटमध्येच काम करत होती. तिला कोणी सांगितलं की अशा प्रकारचा पेहराव ठेवू नको. कॉर्पोरेट आहे तर तुला जीन्स पॅन्ट, टी-शर्ट घालावं लागेल. नाही. ते त्यांच्या धर्माचं पालन करणं सोडत नाही. ती त्यांची धर्मांधता कुठेही असली तरी कायम ठेवतात. तर मग आपण का बरं व्हावं, असं मला वाटतं. बरोबर. धन्यवाद सर, आपण वेळात वेळ काढून या मुलाखतीसाठी आलात. तर एकंदरीतच कॉर्पोरेट जिहाद म्हणजे गेल्या वेळी आपण जो एक पॉडकास्ट केलेला आहे, ज्यामध्ये कॉर्पोरेट जिहादची नेमकी मॉडस ऑपरेंडी कशी चालते हे पाहिलेलं. याच्यामध्ये त्याचप्रमाणे या त्याच्यात एक प्रकरणातून हा. या सगळ्या प्रकारातून सगळ्या हिंदू मुलींना मी म्हणेल की एक धडा हिंदू मुलींनी घेतला पाहिजे. तुमची मैत्रीण कशी नसावी तर निदा खान सारखी नसावी. हा या हम्म, प्रकरणातून धडा आहे. हम्म. म्हणजे तुमचा एक मित्र आहे दानिश शेख आणि एक मैत्रीण आहे निदा खान. दानिश शेख हा असा मित्र आहे जो तुमचा शारीरिक संभोग करतो, सेक्शुअल हॅरेसमेंट करतो आणि त्याच मोमेंटला निदा खान अशी व्यक्ती आहे की त्या दानिश शेखच्या सांगण्यावरनं तुम्हाला धर्मांतरण करण्यासाठी तुमच्यावरती दबाव आणते, तुम्हाला अभक्ष खाण्यास देते, तुमच्या पेहरावात बदल करते, तुम्हाला धार्मिक विधी शिकवते. तर हम्म. या प्रकरणात निदा खानचा फार मुख्य रोल आहे. म्हणजे खरा रोल मी तर म्हणेल खरं धर्मांतरण करणे आणि मुस्लिम धर्माचे तौर तरीके शिकवणे याविषयी निदा खानचा खूप महत्वाचा रोल आहे. तिनेच तिला ते सगळे तौर तरीके शिकवले. नावातला बदल जो हनिया म्हणून करण्यात आला, तो याच दानिश शेख, याच निदा खानने केलेला आहे. त्याच्यामुळे निदा बरोबर. खानची या सगळ्या प्रकरणात धर्मांतरण म्हणून सेक्शुअल हॅरेसमेंटमध्ये जरी तिची प्रमुख भूमिका नसेल, पण धर्मांतर, रिलिजियस धर्मीकरण. कन्व्हर्जन आणि हम्म. धार्मिक भावना दुखावणं याविषयी निदा खानचा स्पष्ट सहभाग आहे, असं मला वाटतं. बरोबर. म्हणजे आपण जे एका वाक्यात म्हणालात की मैत्रीण असावी पण निदा खान सारखी नसावी. यातून नक्कीच आपले प्रेक्षक यातून नक्कीच एक बोध घेतील. व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास धन्यवाद.